कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये संत गतीनं का असेना वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही आता इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याची पाण्याची पातळी जर आपण बघितली तर 38 फूट 10 इंचांवर पंचगंगा नदी ही पोहोचलेली आहे। ज्यावेळी पंचगंगा नदी ही 39 फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली अशा पद्धतीचं म्हटलं जातं। प्रशासनाने त्या संदर्भात सगळ्या नदीकाठावर असणाऱ्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। जिल्ह्यातील साधारण 84 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचबरोबर त्या बंधाऱ्यांवरून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूर शहरामध्ये जरी पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी देखील जे घाट माथ्यावर आहे तो पाऊस संततधार या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राधानगरी धरण असेल हे 80% भरलेलं आहे। इतर जी कोल्हापूर जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं जी आहेत ती साधारण 80%च्या पेक्षा जास्त आहेत ती भरलेली आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक नद्यांनी आपलं पात्र आहे ते सोडलेलं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा प्रशासन नागरिकांना प्रत्येक तासाला याची अपडेट आहे ते देत राहतं आणि या अपडेटनुसारच नागरिकांनी सतर्क राहणं, ज्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करावं अशा पद्धतीचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आणखी वाढली तर मात्र या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागू शकतं। अलमट्टी धरणाचा जर विचार केला आपण तर अलमट्टी धरणावरून जो विसर्ग आहे तो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। साधारण 1.5 लाख क्युसेक्स विसर्ग आहे तो केलेला आहे। त्यामुळे सध्या तरी कोल्हापूर असेल, सांगली असेल या जिल्ह्याला दिलासा आहे असंच म्हणावं लागेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।